हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तर खरं सांगायचं झालं तर घरात राहूनही आपण स्टायलिश दिसू शकतो किंवा स्टायलिश आपल्या दिसण्यात येऊ शकतो. इतर वेळी आपण आबळं गबळं म्हणाल तसं राहतो, म्हणाल तसे ड्रेसेस वेअर करतो घरात. मग आपल्याला त्यामध्ये आपण म्हणतो की मी घरात तर आहे, मला कोण बघणार आहे. पण असं नसतं. जेव्हा आपण स्टायलिश राहायचं म्हणजे खूप महागडे कपडे घालायचेत किंवा खूपच भारी भारी ड्रेस वेअर करून तुम्हाला घरातली कामं करायचे, तर असं नाही आहे. मनाला जेव्हा आपल्याला खरं सांगायचं म्हटलं तर फक्त बाहेरून बदलायचं नसतं, आपल्याला आतून मनातून हलकं वाटायला पाहिजे, असं काहीसं आपण बदलायला पाहिजे. मला तरी असं वाटतं. आणि मला असं वाटतं गृहिणींनी ह्या गोष्टींची काळजी घेतली तर त्यांनाही नक्कीच मनात कुठेतरी कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि त्यांनाही वाटणार नाही की मी फक्त घरीच असते आणि म्हणूनच मी काय वेअर करावं किंवा घरात काय एवढे चांगले कपडे घालून वावरावं, असा हा प्रत्येक गृहिणीला जो मलाही प्रश्न पडतो तो तुम्हालाही पडतोच. चला मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्याच गोष्टींवरती बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा. तुम्हाला कधी असं वाटतं की आपण अजूनसुद्धा तीच व्यक्ती आहोत जी 10-15 वर्षापूर्वी होतो? फक्त वय वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या, पण आपण मात्र तिथेच थांबलो. एका स्त्रीचं आयुष्य कसं असतं ना, ती सतत सगळ्यांसाठी बदलत राहते. कधी मुलांची आई म्हणून, कधी कोणाची सून म्हणून, कधी कोणाची पत्नी म्हणून. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट हळूहळू ती विसरून जाते, ती म्हणजे स्वतःचं नवीन रूप. आणि गंमत म्हणजे आपण स्वतःला बदलायचं म्हणजे लगेच वाटतं की आता पूर्ण पर्सनॅलिटी बदलायची, खूप मॉडर्न व्हायचं किंवा जगाला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं. पण स्वतःला नव्याने घडवणं म्हणजे स्वतःला सोडून देणं नाही, तर वेळेनुसार स्वतःची नवीन 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 गोष्टी तयार करणं किंवा नवीन नवीन गोष्टी शिकणं. आपण बदललो नाही तर सुधारत राहिलो नाही तर आयुष्य पुढे जात राहतं, पण आपण आतून जुन्याच विचारात चक्रांमध्ये अडकून राहतो. आणि मग एक दिवस आरशात स्वतःकडे बघून वाटतं की मी आधीसारखी का नाही वाटत स्वतःला. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आयुष्यात किमान एकदा तरी स्वतःला नव्याने शोधलं पाहिजे, घडवलं पाहिजे. नवीन स्किल, नवीन विचार, नवीन कॉन्फिडन्स. कारण जग बदलत राहतं आणि स्त्रीने सुद्धा फक्त ॲडजस्ट करत नाही तर इन्व्हॉल्व करत बदलत राहायला हवं. त्याच्यासाठी काय करायचं तर फार मोठे बदल करायचे नाही आहेत. काय काही छोटे छोटे सिस्टीम अंमलात आणायच्या आहेत ज्या तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतात. ती म्हणजे सगळ्यात पहिलं बदलायचं म्हणजे आपली सकाळ योग्य प्रकारे सुरू करणं. कारण सकाळ कशी सुरू होते त्याच्यावरती पूर्ण दिवसांचं तुमचा मूड डिपेंड असतो. म्हणूनच आपल्या बऱ्याच जणींची सकाळ सुरू कशी होते? डोळे उघडताच मोबाईल, कोणाचे तरी मेसेजेस, कोणाचा तरी व्हिडिओ आणि मग दिवस सुरू करायच्या आधीच मन थकल्यासारखं होतं. सकाळचा पहिला 15 मिनिटांचा भाग बदलायचा. डोळे उघडले तर लगेच उठू नका आणि मोबाईल उघडून बघू नका. फक्त शांतपणे खोल श्वास घ्या आणि काहीतरी स्पेशल टेक्निक नाही, फक्त श्वास आत आणि हळू बाहेर. असे सायन्सने सुद्धा सिद्ध झालं आहे की डीप ब्रिथिंग केल्यामुळे आपली नर्वस सिस्टीम शांत होते, पर्यायाने मन शांत होतं. मग हळूच उठून बसा आणि 2 मिनिटं काही न करता बसून राहा. ना कशाचं प्लॅनिंग, ना काम कशी होतील याची चिंता. कारण आपल्या मेंदूला उठल्या उठल्या धावायला लागतो, पण ही 2 मिनिटं म्हणजे त्याला थोडं थांबवणं. आता शरीर हलकं हलकं थोडंसं हलवा, 2-3 सिंपल स्ट्रेचेस करा. सगळ्या योग वर्गांमध्ये बेसिक स्ट्रेचेस शिकवतात बघा. हात वर, मान हलकी फिरवणे, यांच्यामुळे खूप काही मोठी एक्सरसाइज होते असं नाही आहे. फक्त शरीराला सिग्नल मिळतो की दिवस सुरू झाला आहे. म्हणजे खूपच तुम्हाला खूप जास्त एक्सरसाइज करायची किंवा खूप जास्त स्ट्रेचिंग्स करायचे असं काहीही नाही आहे. थोडंसं शरीराला हलवा आणि शरीर थोडंसं मग आपल्या माइंडला मग कळतं की बाबा आता हिच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि शेवटी एक छोटासा निर्णय घ्या. आज सगळं परफेक्ट करायचं नाही, फक्त 2-3 गोष्टी व्यवस्थित करायच्यात, एवढंच मनाशी ठरवून घ्या. म्हणूनच खूप मोठा प्लॅन नाही करायचा, फक्त छोटा नियम ठेवायचा. जेवण झाल्यावर 10 ते 15 मिनिट चालायचं. घरात चालतात तरी चालेल, गॅलरी, हॉलमध्ये, कुठेही तुम्ही चालू शकता. असं नाही आहे की तुम्हाला बाहेरच ग्राउंड पाहिजे किंवा तिथेच चालायला गेलं पाहिजे, असंही नाही आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून रोजच्या नियमावली छोट्या गोष्टींमध्ये आपण बदलायला सुरुवात केली तर खूप मोठे बदल व्हायलाही वेळ लागत नाही.
फक्त मुवमेंट, हालचाल, कधी स्ट्रेचिंग, कधी थोडा योगा, कधी चालणं. डान्स आवडत असेल तर डान्सही करू शकता, झुंबा, कारण आपली बॉडींना मुवमेंटवरती चालते, हालचालीवरती. जितकी जास्त हालचाल तितकी एनर्जी वाढते आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की पूर्वीसारखं दमायला होत नाही. शरीर हलकं वाटतंय, मनसुद्धा थोडं फ्रेश वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाणं सुधारायचे. आपल्या वेळेनुसार किंवा आपल्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये खूप सारे हार्मोन्स चेंजेस होत असतात. खूप साऱ्या गोष्टी वयानुसार बदलत असतात आणि लगेच आपल्या डोक्यात विचार येतं ना, डाएट रिस्ट्रिक्शन. म्हणजे आपल्याला वाटतं की आता खाणं सुधारायचं म्हणजे लगेच डाएट रिस्ट्रिक्शन येणार का? मी हे नाही खायचं, मी ते नाही खायचं, मला चहा सोडावा लागेल का? म्हणून आपण मनातच म्हणतो की माझ्याकडून नाही होणार आणि विषय तिथेच संपतो. पण खरं सांगू, खाणं सुधारायचं म्हणजे स्वतःला त्रास द्यायचा असं नसतं. स्वतःची थोडी काळजी घेणं. आपण सगळं काही खातो, पण शरीराला जे खरंच हवं असतं ते विसरतो. म्हणूनच एक छोटा नियम ठेवायचा, जे आवडतं ते खा, पण त्यामध्ये शरीराला जे हवं आहे ते थोडंसंसुद्धा ॲड करायला घ्या. म्हणजे असे, जर तुम्ही चपाती भाजी खाताय ठीक आहे, पण सोबत थोडं दही खा, काकडी, टोमॅटो ॲड करा. थोडंसं हेल्दी वेने चला. आता प्रत्येकालाच हेल्दी काय गोष्टी आहेत आणि अनहेल्दी काय गोष्टी आहेत ह्या सांगायची गरज नाही आहे. कारण की तेवढे सगळे मॅच्युअर आहेतच आणि आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्यांकडे मोबाईल आहेत आणि मोबाईलवरती त्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला बघायला मिळतातच. म्हणूनच माझं सांगण्याचा उद्देश हा आहे की या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही नक्कीच छोट्या गोष्टींमधूनच मोठा आनंद शिकायला नक्कीच शिकू शकतात तुम्ही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा थकलेलो असतो किंवा मन थोडं हेवी असतं, तेव्हा बऱ्याच वेळा आपण जास्त खातो किंवा किंवा भूक पण नसते. मनाला कम्फर्ट हवा असतो. म्हणून खाणं सुधारताना थोडंसं मनसुद्धा बघायचं. कधीकधी आपण समजतो की प्रॉब्लेम फक्त खाण्यात आहे, पण खरं कारण मनात असतं. काही लोक भुकेमुळे खात नाही, ते थकव्यामुळे खातात, एकटेपणामुळे खातात, रिकामेपणामुळे खातात किंवा स्ट्रेस रिलीज करायचं म्हणून खातात किंवा मग दिवसभर स्वतःला दाबून ठेवायचं, रेस्ट्रिक्ट करायचं आणि रात्री मग चला आता काहीतरी खाऊया असं मनाला वाटतं. जर एखादी स्त्री फक्त दुसऱ्यांची काळजी घेत असेल, स्वतःसाठी काहीच नसेल, तर संध्याकाळी चहा बिस्किटांचा वेळ हा फक्त स्नॅक नसतो, तो तिचा छोटासा इमोशनल ब्रेक असतो. रिकामेपणा, मी स्वतःची काळजी घेते की स्वतःला शिक्षा करते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हेल्दी खाणं म्हणजे स्वतःवर रागावणं नाही आहे, ते स्वतःशी नातं सुधारण्याची प्रोसेस आहे. म्हणूनच फक्त कॅलरीज कमी करून चालत नाही. आपला सेल्फ रिस्पेक्ट, आराम, इमोशनल बॅलन्स आणि स्वतःकडे बघण्याची पद्धतसुद्धा बदलावी लागते. रोज परफेक्ट खाणं झालं पाहिजे, परफेक्ट डाएटच झालं पाहिजे असं नाही. फक्त कालच्यापेक्षा आज थोडी सुधारणा दिसली पाहिजे तरी पुरे. कारण शेवटी तुम्ही काय खाताय त्याच्यावर तुमची एनर्जी लेवल ठरलेली असते. एनर्जीवर तुमचा मूळ. म्हणूनच आजपासून डाएट नाही किंवा गिल्ट नाही, एक फक्त छोटा विचार करा. मनामध्ये ठेवा की आज मी स्वतःच्या शरीरासाठी काय ॲड केलं, माझ्या जेवणामध्ये काय मी छान बदल केले. जेव्हा मनाला आणि शरीराला स्ट्रॉंग वाटतं तेव्हा ही गोष्ट करायची, ती म्हणजे त्वचेची काळजी घ्यायची. रोजच्या रोज त्वचेची काळजी घेणे ही फक्त चेहरा सुंदर दिसण्यासाठी गोष्ट नसते, ती स्वतःला रोज शांतपणे सांगण्याची सवय असते की मी स्वतःची काळजी घेणं इतकी महत्त्वाची आहे. काळजी घेण्याची छोटी कृती असू शकते. आणि गंमत म्हणजे जेव्हा स्त्री स्वतःला नव्याने घडवायला सुरुवात करते तेव्हा सुरुवातीलाच खूप मोठे बदल होत नाहीत. आपण स्त्रिया प्रत्येक वेळेस म्हणतो मला ही गोष्ट करायची आहे पण वेळ मिळत नाही आहे, ती गोष्ट माझ्यासाठी चेंज करायची पण वेळ मिळत नाही, आपण अशी कारणे देतो. पण जेव्हा तिला स्वतःला नव्याने घडवायला सुरुवात करते तेव्हा सुरुवातीलाच खूप मोठे बदल होत नाहीत. सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींनीच होते. रोज चेहरा स्वच्छ धुणं, क्रीम लावणं, केस नीट विंचरणं, ओठांना लिप बाम लावणं, स्वच्छ कपडे घालणं, उन्हापासून त्वचेचं संरक्षण करणं. या गोष्टी वरवर बघताना लहान वाटतात, पण मनाला कुठून तरी नकळत एक संदेश मिळत असतो की मी आता स्वतःकडे दुर्लक्ष करणार नाही. त्वचेची काळजी घेतल्यामुळे फक्त स्किन सुधारते असं नाही, स्वतःबद्दलची आपली भावनासुद्धा बदलायला लागते. आरशात स्वतःकडे बघताना पूर्वीसारखी फक्त थकलेली स्त्री दिसत नाही, तर स्वतःकडे परत येणारी, हळूहळू पुन्हा उमलणारी स्त्री दिसायला लागते. आणि यासाठी महागड्या वस्तूंची गरज नसते. एका गृहिणीसाठी अगदी साधं डेली रुटीन पण फिक्स असलेलं पुरेसं असतं. आता तुम्ही म्हणाल खूप छान दिसायचं म्हणजे खूप महागडे प्रोडक्ट्स आले का?
खूप जास्त खर्च आला का? तर बिलकुल नाही आहे. तुम्ही साध्या रोजच्या छोट्याशा नियमांमधून छोट्याशा सवयींमधूनही स्वतःला नीट आणि नेटकं ठेवू शकता. आपल्याला काय वाटतं, आता ह्या तर सवयी मी अंगीकृत केल्यात म्हणजे झटपट रिझल्ट मिळेल असं नसतं. आपल्याला नेहमी झटपट रिझल्ट पाहिजे असतो, पण आपल्या शरीराला वेळ लागतो सुधारायला, बदल करायला. म्हणूनच आजपासून केसांसाठी परफेक्ट प्रोटीन नाही, फक्त नियमितपणे 3-4 बेसिक गोष्टी ज्या तुमच्या केसांना सूट होतात. कारण केसांची काळजी म्हणजे नेहमी महागडे पदार्थ किंवा पार्लरमधले उपचारच असतात असं नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधलं सातत्य, कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची असते. फॉर एक्झाम्पल, आठवड्यातून 1 ते 2 वेळा साधं कोमट करून तेल लावणं, लावताना फक्त केसांना नाही, डोक्याच्या त्वचेला सुद्धा हलका मसाज करणं. याने फक्त केसांना नाही तर मनाला सुद्धा शांत वाटतं. या पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण मनाला खूप मोठं समाधान देऊन जातात. केस गळणं म्हणजे असं आपण म्हणतो की आता फार जास्त माझे केसही गळतात किंवा खूप जास्त केस माझे फ्रिजी झालेत, आता काय त्याच्याकडे लक्ष देणार, आता ते तर गळणारच आहेत आणि ते काय ज्या गोष्टी होणार आहेत ते होणारच आहेत, मी का आता एवढी काळजी घेऊ. पण मी असं म्हणेल, जेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो तेव्हा कुठेतरी गोष्टी परफेक्ट होतात किंवा गोष्टी सुधारायला लागतात. तेव्हा आपल्या मनालाही एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळून जाते आणि ह्या गोष्टींमध्ये आपला छोटासा आनंद सामावलेला असतो. एका वयानंतर शरीर बदलणारच. आपण म्हातारे होत नाही आहोत. आपण आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. पण बदल स्वीकारणं म्हणजे स्वतःला अगदी सोडून देणं नाही बरं का. स्वतःची नीट काळजी घेणं हा दिखावा नाही आहे, तो स्वतःबद्दलचा आदर आहे. कारण स्त्रीच स्वतःला नव्याने घडवणं खूप वेळा अशा छोट्या छोट्या सवयींपासून सुरू होतं. आणि स्वतःसाठी तयार होणं, आपण रोज सगळ्यांसाठी तयार असतो, घरासाठी, कामासाठी, पण स्वतःसाठी आपण स्वतःला म्हणतो नंतर बघते आणि तो नंतर कधी येतच नाही. स्वतःला नव्याने घडवणं म्हणजे फक्त मोठे निर्णय घेणे नाही आहे, कधीकधी ते स्वतःची पुन्हा काळजी घ्यायला शिकण्यात असतं. कारण ती घरासाठी करते, मुलांसाठी करते, कामासाठी धावताना ती स्वतःकडे बघायलाच विसरते. पूर्वी एखादी नवीन साडी घातली की आनंद व्हायचा, केस नीट केले की स्वतःला छान वाटायचं, थोडंसं चेहरा जरी उजळल्यासारखा वाटायचा. पण हळूहळू आपण स्वतःला नंतर बघू या लिस्टमध्ये टाकून दिलं. गंमत म्हणजे आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतोय हे सुद्धा लगेच लक्षात येत नाही. म्हणूनच स्वतःची काळजी घेणं ही लक्झरी नाही, ती मनासाठी सुद्धा गरजेची आहे. साध्या छोट्या छोट्या गोष्टी, वेळेवर केस विंचरणं, स्वतः नीटनेटके कपडे घालणं, स्वतःला स्वच्छ ठेवणं, ह्या गोष्टीसुद्धा खूप मोठ्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद देऊन जातात. स्वतःचं एखादं सेल्फ केअर रूटीन असलं पाहिजे की नाही. खरी ग्रूमिंग इथूनच सुरू होते. तुम्ही घरात कसे दिसता, आपण बाहेर जाताना छान तयार होतो, पण घरी जुने कपडे, केस वरती उगाच सतत बांधून ठेवलेले. मी असं नाही म्हणणार, मी तर सततच बांधून ठेवते, पण त्याला न विंचरणे, सतत तसंच बांधून ठेवणे, अगदी छान प्रकारे विंचरून केसांना छान प्रकारे तयार करून तुम्ही बांधूनही ठेवू शकता. कधी तुम्ही कधी कुणासाठी, दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी. कारण जेव्हा तुम्ही आरशात स्वतःकडे बघता आणि तुम्हाला स्वतःचं रिफ्लेक्शन आवडतं तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप येतो. ग्रूमिंग म्हणजे मेकअप नाही, शो नाही, तो एक मेसेज आहे की मी स्वतःला महत्त्व देते आणि हे रोजच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या भावना बदलतात. म्हणूनच आजपासून स्पेशल ऑकेजनची वाट बघू नका, कारण बदल तो फक्त चेहऱ्यावर दिसत नाही, तो तुमच्या प्रेझेन्समध्ये, तुमच्या असण्यामध्ये असतो. म्हणूनच जर या गोष्टी प्रत्येक स्त्रीने मनावर घेतल्या तर तिला कधीच गिल्ट होणार नाही की मी फक्त एक गृहिणी आहे आणि घरात असूनही मी काहीच करू शकत नाही. घरात राहूनही अगदी स्टायलिश, अगदी छान प्रकारे स्वतःला प्रेझेंटेबल ती ठेवू शकते आणि स्वतःमध्ये छान असे पॉझिटिव्ह बदल ती घडवून आणू शकते. शेवटी लोक फक्त तुमचं दिसणं बघत नाहीत, ते तुमची एनर्जी फील करतात आणि ती एनर्जी येते जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता आणि स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करता. आज आपण खूप काही बोललो, पण शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य बदलणं ही घाईमध्ये होणारी गोष्ट नाही आहे, ती हळूहळू घडते. आणि एखादा दिवस मिस झाला तर स्वतःला दोष देऊ नका, पुन्हा सुरू करा. कारण हा प्रवास परफेक्ट होण्याचा नाही, तो स्वतःशी कनेक्ट होण्याचा आहे.
आणि लक्षात ठेवा, तुम्हाला दुसऱ्या कोणासारखं व्हायचं नाही आहे. तुम्हाला फक्त तुमची स्वतःची बेस्ट व्हर्जन बनायचं आहे. मी आहेच तुमच्यासोबत. चला मग अशाच व्हिडिओंमध्ये मला असं वाटतं की ह्या व्हिडिओंमधून तुम्हाला नक्की छानसं मोटिवेशन मिळालं असेल आणि मीही जे माझ्यांमध्ये डेव्हलप करते तेच तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यांमध्ये ज्या गोष्टी मी कमी होत्या त्याच माझ्यांमध्ये मी ज्या नव्याने डेव्हलप करते आहे किंवा नवीन स्किल्स शिकते आहे, नवीन नवीन गोष्टी शिकते आहे, त्याच तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेल्या आहेत. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जास्तीत जास्त करून काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, नीट राहा, फिट राहा, छान खा, हेल्दी खा, एवढंच सांगेन. आणि छान छान व्हिडिओमध्ये तर आपण भेटतच राहू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.